नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिऱ्याबद्दल माहिती बघणार आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये क्युमिन सीड्स असं म्हटलं जातं. मसाल्याचा एक पदार्थ म्हणून आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण जिऱ्याचा वापर करतच असतो, परंतु आयुर्वेदामध्ये जिऱ्याचे भरपूर असे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत. ते औषधी गुणधर्म काय आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या त्रासामध्ये आपण जिऱ्याचा औषध म्हणून कशा प्रकारे वापर करू शकतो, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. तीक्ष्णोक्ष्णम कटुकम पाके रुच्चम पित्ताग्निवर्धनम कटुश्लेष्मा नीलहरम गंधाढ्यम जीरकद्वयम या श्लोकामध्ये जिऱ्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. जिरं हे चवीला कटू म्हणजेच तिखट असते. याचं पचन झाल्यानंतरही ते तिखटच राहते म्हणजेच कटुविपाकी आहे आणि उष्णवीर्यात्मक म्हणजेच गरम स्वभावाचे आहे. या गुणधर्मावरून जिरं हे पित्त वाढवणारं आणि वात व कफदोष कमी करणारं आहे. त्याचबरोबर जिऱ्यामध्ये थायमिन नावाचं वॉलेटाईल ऑइल असतं. तसंच हे लघु म्हणजेच पचायला हलकं आहे आणि रुक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचं आहे. आता कोणकोणत्या त्रासामध्ये आपण जिऱ्याचा औषध म्हणून कशा प्रकारे वापर करू शकतो ते बघूयात. आपल्या पचन संस्थेशी निगडीत सर्व तक्रारींमध्ये जिऱ्याचं अप्रतिम काम आहे. तुम्हाला जर भूक व्यवस्थित लागत नसेल, तोंडाला चव नसेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल, त्या अपचनामुळे शरीरामध्ये आम तयार होत असेल, पोट फुगल्यासारखं गच्च गच्च वाटत असेल, त्यानंतर गॅसेस व्यवस्थित पास होत नसतील, पोट दुखत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, उलटी होत असेल किंवा लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची समस्या असेल, तर अशा सर्व तक्रारींमध्ये जिऱ्याची पावडर गरम पाण्यासोबत घेतल्याने पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात. आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की किती प्रमाणामध्ये जिऱ्याची पावडर घ्यावी, तर साधारण 1 ते 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही जिऱ्याची पावडर घेऊ शकता. पण परत रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय इत्यादींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण वेगवेगळं असतं. कित्येक लोकांना दुपारच्या वेळी ताक घ्यायची सवय असते, तर त्या ताकामध्येही तुम्ही जिऱ्याची पावडर घालून घेऊ शकता. हे आपल्या पचनासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. लहान मुलांना पचनाच्या तक्रारी असतील, अशा प्रकारे जिऱ्याची पावडर ते घेऊ शकत नसतील, तर जिऱ्याची पावडर मधामध्ये मिसळून ते चाटण तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. जिरं हे रक्त शुद्धी करणारा आहे. रसरक्त धातूमध्ये जो अनावश्यक क्लेद असतो, दूषित कफ असतो, तो नाहीसा करण्यासाठी हे मदत करतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील जिरं वापरलं जातं. जिरं हे रक्त शुद्धी करणारं आहे. त्याच्यामुळे त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील हे खूप फायदेशीर ठरतं. त्वचेच्या आजारांमध्ये जर कुठे खाज येत असेल, वेदना होत असतील, तर त्या ठिकाणी जिऱ्याचा पाण्यात वाटून लेप करून तो लावावा. याच्याने वेदना व खाज कमी होण्यासाठी मदत मिळते. मूळव्याधीचा त्रास होऊन जर संडासच्या जागी वेदना होत असतील, तर त्या ठिकाणीही तुम्ही जिऱ्याचा अशा प्रकारे पाण्यात वाटून केलेला लेप लावू शकता. खास करून स्त्रियांसाठी जिरं अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर डिलिव्हरी नंतर स्त्रियांना जिऱ्याचं पाणी प्यायला दिलं जायचं. का? तर जिरं हे शूल प्रशमन गणामध्ये येतं, म्हणजेच कोणत्याही प्रकारची वेदना कमी करण्यासाठी मदत करते. हे गर्भाशयाची सूज कमी करते, गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये जर तुम्हाला वेदना होत असतील, ब्लिडिंग व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता. मासिक पाळीच्या सर्व तक्रारी दूर होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर दूध वाढवण्यासाठी देखील जिरं खूप फायदेशीर आहे. कारण जर आपण पाहिलं तर दूध म्हणजे स्तन्य हा रसाचा उपधातू आहे आणि आपण आत्ताच पाहिलं की जिरे हे रसरक्त धातूची शुद्धी करते. त्याच्यामुळे दूध वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं पाणी जात असेल, तर त्या ठिकाणीही तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता. व्हाईट डिस्चार्जचा त्रास नक्कीच कमी होण्यासाठी मदत मिळेल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिऱ्याचं पाणी कसं बनवायचं. तर एक चमचाभर जिरे घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असल्यास ते ओबडधोबड कुटून घ्या आणि एक ग्लासभर गरम पाण्यामध्ये ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते गाळून ते पाणी तुम्हाला उपाशी पोटी तुमच्या तहानेनुसार प्यायचं आहे. तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये खडीसाखरेची पावडरही मिसळून घेऊ शकता. अशा प्रकारचं जिऱ्याचं पाणी बनवून तुम्ही दिवसभरामध्ये तहानेनुसार थोडं थोडं करून पिऊ शकता. जिरे मूत्रल आहे, म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढवणार आहे. त्याच्यामुळे लघवीच्या सर्व तक्रारींमध्ये तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर गरम स्वभावाचे असले तरी शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठीही तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. या ठिकाणी लघवीमार्फत शरीरातील सर्व उष्णता बाहेर पडते. कित्येक लोक जिरे पाण्यामध्ये टाकून त्याला उकळी आणून ते काढ्यासारखं बनवून पितात. पण आपण पाहिलं की जिऱ्यामध्ये थायमिन नावाचं वोलेटाईल म्हणजेच उडनशील तेल असतं. जेव्हा अशा प्रकारची सुगंधी तेलं असणारी औषधं आपण उकळतो तेव्हा ती तेलं त्याच्यामधून निघून जातात आणि त्याचे अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाही. बरेच लोक वजन कमी करण्यासाठीही अशा प्रकारे जिऱ्याचं पाणी पितात आणि पथ्य वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर त्याचा फायदाही होतो. कारण आपण पाहिलं की जिरे हे आपल्या शरीरातील खराब कफ आणि क्लेद म्हणजेच अनावश्यक ओलसरपणा कमी करतो. त्याचबरोबर लेखन म्हणजेच खरवडून बाहेर काढण्याचा गुण जिऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे वजन वाढल्यानंतर जी अतिरिक्त चरबी असते ती खरवडून बाहेर काढण्यासाठी जिरे मदत करते आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी देखील खूप छान फायदा होतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जिऱ्याचे औषधी गुणधर्म पाहिले. कोणकोणत्या त्रासामध्ये जिऱ्याचा तुम्ही कशा प्रकारे वापर करू शकता ते देखील पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.